नमस्कार, इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शिळ्या भातापासून एकदम कुरकुरीत असा नाश्ता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हा शिळ्या भाताचा नाश्ता बनवण्यासाठी असे एका मोठ्या वाटीने 1 वाटी रात्रीचा शिळा भात घेतलाय, मिक्सर मध्ये टाकले हे। त्यासोबतच यामध्ये 3 हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकल्यात आणि चवीनुसार मीठ आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर। मीठ आपण भातामध्ये पण टाकलेला आहे, त्यामुळे चवीनुसार टाकायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। बघा, मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर एक अशा पद्धतीचं बॅटर तयार होतं। ते बॅटर आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया मोठ्या। त्यासोबतच उकडलेले बटाटे टाकायचे आहेत। ज्या वाटीने आपण शिळा भात घेतला होता त्याच वाटीने उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। बटाटे आपण खिसून किंवा मॅश करून घ्यायचे आहेत। आता हे छान मिक्स करून घेऊया। हाताने छान मिक्स करून घेत आहे मी, पहा अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घेतलंय मी। आता आपण याचे मस्त असे भजे करून घेऊया। इकडे चुलीवरती कढई घेतले, कढईमध्ये तेल घेतले भजे तळण्यासाठी। तेल गरम झालं का नाही चेक करूया। यामध्ये थोडंसं छोटासा एक भजा टाकून बघूया। बघा, तेल छान गरम झालंय आपलं। आता यामध्ये एक एक करून भजे सोडून घेऊया। हे भजे तेलामध्ये गेल्यावर एकमेकाला चिटकत असतील तरी काय हरकत नाही। जेव्हा भजे छान कुरकुरीत तळतात तेव्हा ते सुट्टे होतात। आता भजे पूर्ण त्या भज्यांचा लालसर रंग होईपर्यंत याला अजिबात आपल्याला हात लावायचा नाहीये, हे ऑटोमॅटिक सुट्टे होतात। इथे एक टिप लक्षात ठेवा, ही भजी टाकल्यानंतर याला आपल्याला अजिबात हलवायचं नाहीये। या भज्याचा जेव्हा लालसर रंग येईल तेव्हाच आपल्याला भजी पलटायचे आहेत। बघा, मस्त असे भजे तयार आहेत। मी काढून घेतली आहे आणि एका प्लेट मध्ये तुम्हाला दाखवते। आतून मऊ आणि वरतून एकदम क्रिस्पी असे भजे तयार आहेत। चवीला खूपच छान लागतात। तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।